घर म्हटलं की प्रॉब्लेम झाले, मग त्याच्यामध्ये वास्तुदोष आलं, पितृदोष आलं, आजारपण आलं, पैशांचा प्रॉब्लेम आला. तेच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आज आपण भेटूया दीपिका पवार यांना. हॅलो दीपिका मॅम, नमस्कार. नमस्कार. या क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात कशी झाली तुमची? 2018 मध्ये मी माझ्या घराचं वास्तुपरीक्षण करून घेतलं होतं आणि तेव्हा माझा असा अनुभव होता की मला खूप लवकरच जे रिझल्ट मिळाले आणि माझ्या प्रगतीचे मार्ग सुरू झाले होते. सो मला असं वाटलं की आपण अजूनही लोकांना मदत करू शकतो आणि या क्षेत्रातला माझा अजून इंटरेस्ट वाढत गेला. सो मी या क्षेत्रामध्ये उतरण्याची सुरुवात केली. तर मॅडम, बऱ्याच जण वास्तुदोष असतो, तर नेमकं वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तुशास्त्र म्हणजेच आपल्या घरातील ज्या गोष्टी आहेत त्या पंचतत्वामध्ये बसवायच्या असतात. पंचतत्व म्हणजे काय? पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी आणि आसमंत किंवा आकाश ही पोकळी. यात जर आपण आपल्या घरातल्या काही गोष्टी तत्वांप्रमाणे बसवल्या तर आपल्याला आपल्या हक्काचं सुख नक्की मिळू शकतं. म्हणजेच वास्तू दोष असला तरी तो वास्तू निवारण आपल्याला सहज फक्त गोष्टी इथून तिथून शिफ्ट केल्यानंतर सुद्धा मिळू शकतो. बरं, मग पितृदोष आणि वास्तुशास्त्र याचा संबंध काय? घरातील तुमच्या आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य या 3 दिशा जर दूषित झाल्या असतील तर तुम्हाला पितृदोष लागू होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा मंदिर हा वास्तुशास्त्रानुसार जर त्या स्थानात आला नाही तर तुम्हाला पितृदोष लागू पडतो आणि त्यावर तोडगे येण्यासाठी तुम्ही नक्की मला संपर्क साधू शकता. बरं मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणाला घरातील मंदिर हे व्यवस्थित कोणत्या जागेत नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो, मग ते कोणत्या ठिकाणी असावं? मंदिराची जागा ही आपल्याला एक संभ्रम आहे किंवा आपल्या म्हणण्यात येतं की पूर्व पश्चिम असली पाहिजे. तर मी तर हे म्हणेन की ईश म्हणजे ईश्वर आणि ईश्वर जर आपले हे ईशान्य दिशेमध्ये आले असतील, ईशान्य दिशा म्हणजे आपली पूर्व आणि उत्तर या दिशांच्या मधला कोपरा म्हणजे ईशान्य दिशा. तिथे जर देवाचं स्थान आलं, मंदिर आपल्या योग्य ठिकाणी आला तर मात्र आपल्याला पितृदोष लागू होत नाही. जर आपला मंदिर योग्य ठिकाणी येत नसेल तर आपल्याला पितृदोष हमखास आहे. आणि जर बाय डिफॉल्ट किंवा आपण घरात एंट्री केल्याबरोबर किंवा आपण वास्तू खरेदी केल्याबरोबर आपलं आपसुकच ईशान्य दिशा ही जर आपल्या मंदिराची योग्य दिशा ठरत असेल तर आपल्याला वास्तुदोष किंवा पितृदोष लागू होत नाही. आपण त्याची मुक्तता असते. बरं, मग वास्तुशास्त्र आणि क्लेश याच्यामध्ये काही संबंध आहे का? खूपच छान तुम्ही प्रश्न विचारलात मला. या प्रश्नाची उत्तरं खूप लोक जाणून घेऊ इच्छितात. खरं तर आपली साऊथ वेस्ट डायरेक्शन म्हणजेच आपली नैऋत्य दिशा ही घरच्या कर्त्या पुरुषाची असते. जर नैऋत्य दिशेमध्ये आपल्या घरातील मोठे व्यक्ती म्हणजे आपले सासू सासरे म्हणा, आई वडील म्हणा, हे अजूनही नैऋत्य दिशा वापरत असतील तर यांचं त्या नवदाम्पत्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ होण्याची चान्सेस असतात. त्यामुळे आपण जेव्हा आपला मुलगा कमवू लागतो, जेव्हा आपण घरी सून आणतो, तेव्हा आई वडिलांनी रिटायरमेंट घ्यायची असते आणि घरातील नैऋत्य दिशा सोडून त्यांनी ईशान्य दिशेकडे यायचं असतं. म्हणजे आई वडील शांत होतात आणि घरचा मुलगा आणि सून संसाराला लागतात. त्यामुळे क्लेश होत नाहीत. त्यामुळे ही नक्की टिप्स खूप महत्त्वाची सगळ्यांसाठीच असेल की सगळ्यांनी जे कोणी नैऋत्य दिशेमध्ये आई वडील राहत आहेत त्यांनी ती जागा आता सोडा आणि त्यांनी ईशान्य दिशा घ्या. मॅडम, बऱ्याच जण आम्ही पत्रिका घेऊन भटजीकडे जातो तेव्हा सगळे सांगतात पितृदोष आहे, तर हा पितृदोष कसा ओळखावा? खरं तर आपण खूप प्रयत्न करत असतो आणि आपल्याला कुठे सक्सेस मिळत नाही. मग आपल्याला वाटतं की अरे एवढं प्रयत्न केले तरी पण आपलं काम होत का नाहीये. किंवा मग घरचा कर्ता पुरुष असेल, आपला मुलगा असेल, सतत नैराश्य, सतत लोळत पडलेला दिसतो आपल्याला. खूप खरी आपण रस्त्यावरती असताना किंवा बाहेर असताना खूप प्लॅन्स करतो की नाही मी आता हे करेन ते करेन, पण घरी आल्यानंतर फुश त्याची हवा निघून जाते, आपण काही एक्झिक्युशन करत नाही. सो या सगळ्या गोष्टी पितृदोषाकडे वळतात. अचानकपणे मुलांना येणारा स्किन डिसीज, मुलांची शैक्षणिक अधोगती, आपले कामं न होणं, वारंवार प्रयत्न करूनही आपण त्याच्यासाठी लायक असूनही आपल्याला योग्य तो सक्सेस न मिळणं, या सगळ्या गोष्टी पितृदोषामध्ये येतात. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपला मंदिर ईशान्य दिशेला आला नाही तर आपल्याला पितृदोष लागतो. त्यामुळे घरचा मंदिर हा ईशान्येला आला ना तर आपले 70% अधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं आपल्या घरातला मंदिर तुम्ही ईशान्य दिशेला आणा आणि बघा तुम्हाला नक्की फरक पडेल. पितृदोष हा कुठून येतो, म्हणजे आईकडून येतो की वडिलांकडून, असं काही कसं कळतं मग ते? पितृदोष खरं तर आपल्याला आईकडून सुद्धा येतो आणि वडिलांकडून सुद्धा येतो. खरं तर ह्याचं उत्तर देणं खूप मोठं आहे, त्याचं स्पष्टीकरण खूप मोठं आहे आणि आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे. तर जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवर.
अद्वितीयं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् नमामि शमीशान निर्वाणरूपम्